भाकरी सोबत वांग्याचं भरीत खायला आवडते, पण मला आहे ना असं भातात मिक्स करून खायला खूप आवडते। प्रत्येकांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात ना, पण मग चला आता हे भाताबरोबर वांग्याचं भरीत मिक्स करून खायचं आहे ना, तर आधी बनवून तर घेऊया। तर बघा, एक मोठं वांग इथे स्वच्छ धुवून त्याला वर असं तेल लावून घेतलं, मग मध्ये असं थोडं थोडं कट करून ते चांगलं आहे की नाही हे बघून घेतलं। नंतर ह्यामध्ये अशा लसणाच्या पाकळ्या टाकल्या, म्हणजे चांगली चव येते ह्याला। गॅस शेगडीवरती तो चांगला भाजून घेतला। व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर ह्याला थोडं थंड करून त्याचे वरचे साल काढून घेतले। व्यवस्थित पूर्ण साल काढून झाल्यानंतर ह्याला मॅशरच्या सहाय्याने मी मॅश करून घेतलं। संपूर्ण असं मॅश करून झाल्यावरती गॅसवर कढई ठेवून त्यात 2 पळी तेल घातलं, जिरं मोहरी घालून 3 बारीक चिरलेले कांदे आणि 1 मिरची कट करून यात घातली। कांदा गुलाबी होईस्तोवरती परतून घेतला, मग आलं लसूणची पेस्ट घातली, ती सुद्धा चांगली परतून ह्यात 2 मोठे टोमॅटो बारीक कट करून घातले। टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं। आता ह्यात घालूया जगभराचे मसाले, ते म्हणजे हळद, मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि ज्याच्याशिवाय चव येणार नाही ते म्हणजे चवीनुसार मीठ घालून मसाला पूर्ण एकजीव केला आणि हे मॅश केलेलं वांग ह्यात घालून ह्या मसाल्यात मिक्स करून घेतलं। 10 मिनिटं मंद गॅसवर झाकण ठेवून मग ह्यात 2 चमच शेंगदाण्याचं कूट घातलं, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घातली। तयार आहे झणझणीत वांग्याचं भरीत। आता रेडी आहे हे भातासोबत खाण्यासाठी। चला तर मग आता तुम्ही पण करून बघा आणि सोबत आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। भेटू पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।